नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर मागे एका ताईची कमेंट होती की ताई तुझे साडी कलेक्शन दाखव. तर मी साड्या भरपूर वेळेस दाखवले बरं का. भरपूर वेळेस नाही, एकच लॉंग व्हिडिओ मी टाकला होता, त्याच्यामध्ये मी पूर्ण माझ्या जेवढे साड्या आहेत ना तेवढ्या तुम्हाला दाखवल्या होत्या. आणि एकदम साध्या सिंपल होत्या, ते तुम्हाला आवडले पण आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद पण दिला होता त्या व्हिडिओला. आणि आता मी जे काही नवीन घेतले ना तेवढेच मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे काहीतरी 3-4 की साड्या मी नवीन घेतले हे 3-4 महिन्यामध्ये. म्हटलं चला ते दाखवते. आणि काही ऑनलाईन आहे तर काही ऑफलाईन आहे. पूर्ण मी ऑनलाईन नाही घेत, ऑफलाईन जास्त घेते साड्यांच्या बाबतीत. आणि ड्रेस माझे ऑनलाईन असतात. तर मी लगेच तुम्हाला ना म्हणजे प्रोडक्ट टॅग करत असते किंवा त्याची लिंक सुद्धा देते. पण ह्या साड्यामधून जर माझ्याकडे लिंक असेल तर मी देईल आणि नसेल तर ऑफलाईनच मी घेत असते. तर म्हटलं चला तुम्ही सांगताय तर तुम्हाला नक्कीच दाखवते मी कोणत्या कोणत्या साड्या घेतल्यात आणि किती त्यांची प्राइस आहे ते सगळ्या गोष्टी. आता मी कधी पण साडी वेअर करते ना तर कमेंट असते की ताई ही साडी कुठून घेतली, किती प्राइस आहे, ऑफलाईन घेतली तर कोणत्या दुकानातून घेतली, हे सगळे प्रश्न असतात. पण कसं होऊन जाते कधी कधी ना, म्हणजे कमेंट खाली मी रिप्लाय लगेच देत असते, पण मला असं वाटतं की दाखवून दिली आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलं तर ते बरं नाही का, म्हणून मी आज व्यवस्थित ठेवत होते कपाटमध्ये. तर मला लक्षात आलेलं, ती कमेंट मी वाचली होती माग. तर म्हटलं चला दाखवूया. तर चला न वेळ घालवता एक एक करून 3-4 साड्या जे काही आहेत ना ते दाखवते, प्राइस पण सांगते. ऑनलाईन असेल तर ऑनलाईनची तुम्हाला लिंक देते, नसेल तर ऑफलाईनची प्राइस सांगते. तर ही साडी मी ऑनलाईन घेतलेली आहे. आणि याच्यामधून आहे ना, माझ्याकडे ब्लॅक कलरची साडी होती, तुम्ही बघितली असेल. मी भरपूर वेळेस वेअर केली होती आणि तुम्ही सांगितलं पण होतं की ताई लिंक दे म्हणून. तर ही साडी मी आता सध्या घेतली आहे, त्याची लिंक माझ्याकडे आहे. आणि याच्यावरचं ब्लाऊज मला खूप आवडतो. तर बघू शकता याच्यामध्ये ना मोती आहेत, गोल्डन कलरची मोती आहे. आणि याचं लुक एवढं छान येतोय ना. पहिली साडी माझी अशीच होती, पण त्याच्यावरचं ब्लाऊज मी शिवलं नव्हता. म्हणजे मला शिवायचं होतं पण ते काही कारणामुळे राहून गेलंय. पण ह्या वेळेस मी शिवणार आहे. पण आता सध्या तरी तुम्हाला माहितीये की मला शिवता येत नाहीये. नंतर बघेल. पण ही साडी घेऊन मला आता 2-3 महिने झाले, तेव्हापासून त्याचं ब्लाऊज पडलेलं आहे, पण मी तुम्हाला दाखवलीच नाही. आणि या साडीचं ना खरंच ब्लाऊज शिवल्यावर इतकं छान लुक येते. प्राइस त्याची काहीच जास्त नाहीये. मला असं वाटतं 250-300 पर्यंत ही साडी असेल, त्याच्या पुढची साडी तर नसेलच ही. पण आता सध्या तरी आठवत नाही ती कितीची आहे म्हणून. आणि नक्कीच मी हे ना प्रोडक्ट टॅग करते, नाहीतर मग लिंक देणार, तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि याचा कलर आहे ना ब्ल्यू नाहीये, म्हणजे तो व्हिडिओमध्ये थोडस जास्तच ब्ल्यू दिसतंय, म्हणजे डार्क आहे. डार्क ब्ल्यू आहे तर ती उठून दिसते अजून आणि छान दिसते. आणि काठ त्याचे गोल्डन आहे. पहिली जी साडी माझी अशीच आहे, पण तिचे सिल्वर कलरचे काठ होते, म्हणजे थोडस चेंज मी घेतलंय, मला खूप आवडलेली. आणि तिचं कापड इतकं टिकतं ना, म्हणजे अजिबात खराब होत नाही, म्हणून मी परत घेतली होती. वापरायला तर एक नंबर आहे. तुम्ही जर डेली साडी घालत असेल तर ही साडी नक्कीच घ्या. तर चला दुसरी दाखवते. मला वाटतं ही साडी मी तुम्हाला दाखवलेली आहे, परत दाखवून देते, म्हणजे वरती काढलीये म्हणून दाखवते. तर ही बघितली होती वाटतं तुम्ही, माग मी दिवाळीला घेतली होती ही साडी. मला वाटतं दाखवलेली आहे मी. आता शुअर मला काही आठवत नाही की मी ही साडी दाखवली होती म्हणून, नाही तर परत मला दाखवायचे नाहीत. तर हिचे काठ पण मला खूप आवडतात आणि तिचं कापड पण खूप छान आहे. पण आता सध्या हे ब्लाऊज वगैरे कोणतेच होत नाहीये. पण मला त्या दिवशी घालायची होती, म्हटलं बघूया एखादी. पण त्याच्यावरचं काही जमलं नाही. म्हटलं एकदा तुम्हालाच दाखवून देते, ते काही माझ्याकडून शक्यच झालं नाही. तर चला दुसरी दाखवते. ही पहिलेच दाखवलेली आहे एक वेळेस. तर ही साडी ना मी आता घेतलेली आहे, जास्त दिवस काही झाले नाही. त्याच्यावर असे स्टोन आहे पदरवर, खूप छान आहेत. मला ही साडी खूप आवडते. आणि पदरावर जास्त स्टोन आहे, मधात कमी आहे, पण मधात आहे ना असे बुट्टे आहेत. आणि कलर पण त्याचा खूप छान आहे. पण त्याच्यावरचं ब्लाऊज मी अजून काही शिवलं नाही, म्हणजे शिवणच झालं नाही माझ्याकडून. आणि शिवल्यावर नक्कीच मी त्याचा लुक तुम्हाला दाखवेल, किंवा तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतच मी जे काही साड्या वेअर करते ती. आणि याची प्राइस मला असं वाटतं 700 रुपये आहेत. ऑफलाईन घेतलेली आहे, ऑनलाईन माझ्याकडे याची काही लिंक वगैरे नाहीये. तर बघू शकता कलर त्याचा कॉपी कलर आहे, खूप भारी दिसते ती. म्हणजे अंगावर टाकूनच मी बघितली बरं का. ब्लाऊज वगैरे ते काही अजून शिवलं नाहीये. आणि पूर्ण मध्ये ना असे बुट्टे आहेत ना, ते अजून उठून दिसते. मला वाटतं ब्लाऊज, हा ब्लाऊज रनिंग मध्येच आहे, हा त्याचा ब्लाऊज आहे. फक्त बुट्टे नाही आहेत ब्लाऊज वर, पण रनिंग मध्येच आहे, कलर सेम आहे. चला दुसरी दाखवते. आणि मला ही साडी आवडली ना, म्हणून मी ना आता जे आईनं मला घेतली ना ती पण सेम झालीये माझ्याकडं.
फक्त कलर चेंज आहेत. आणि नंतर घरी येऊन बघतीये तर म्हटलं सेम झाले, दुसरं तरी घेतली असते तर बरं झालं असतं. थोडस कापड मध्ये फरक आहे, नाहीतर सेम आहे. तर ही ग्रे कलरची आहे. तर ही पण खूप उठून दिसते, म्हणजे तिचं कलर थोडस डार्क आहे आणि याचं लाईट आहे. ग्रे कलरची साडी मला खूप आवडते. माझ्याकडे एक होती पण ती सिंपल होती, आणि ही ना थोडीशी म्हणजे हेवी आहेत, आणि याच्यावर पण सेम तसंच आहे. थोडेसे स्टोन आहे, पदरावर काम असेल वाटतं. आणि याचं पण ब्लाऊज आहे ना रनिंग मध्येच आहे. पण याचं कापड थोडस चेंज आहे, काटावर पण वेगळं आहे वाटतं. हो, थोडेसे काठ पण वेगळे आहेत. तर याचं ब्लाऊज तुम्हाला मी दाखवते. तर हा ब्लाऊज आहे, आणि लाइनिंगचा ब्लाऊज आहे त्याच्यावर, म्हणजे अशी बुट्टे वगैरे काही नाहीये. तर तरी पण तो छान दिसेल शिवल्यावर, आणि घातल्यावर तर छानच लुक येणार आहे. नक्कीच तुम्हाला मी दाखवेल. आणि मध्ये मधात आहे ना कोणतेच बुट्टे वगैरे नाही, पूर्ण प्लेन आहे ती. मला असं वाटतंय ह्या साडीचं मी कलर चेंज करायला पाहिजे. नक्कीच सांगा. आताच मी घेतलीये, याच्यामध्ये कलर ऑप्शन खूप होते, तरी पण मी हा कलर घेतलाय. पण आता घरी आल्यावर असं वाटतंय की त्याचा कलर चेंज करायला पाहिजे. आपल्या बायकांचं सगळ्यांचं सारखंच असतं. कोणतीही साडी जर आपण घ्यायला गेलो ना, तर एक वेळेस तरी चेंज करतोय. आणि मी एक वेळेस तरी वरडा खात असते, म्हणजे हे ओरडतात मला, ते बोलतात तुला जे आवडली तेच घ्यायला पाहिजे ना. पण आता मला वाटतंय की ह्या कलर पेक्षा मी दुसरी घ्यायला पाहिजे होती. तर तुम्हाला हा कलर कसा वाटला? मी चेंज करायला पाहिजे की नाही, नक्की मला सांगा बरं का. तर अशी काही ही साडी आहेत, आणि ही साडी मला आवडली बरं का. साडी खूप मला आवडलेली, पण मला ग्रीन कलरची घ्यायची होती. मी आईसोबत गेली होती, म्हणजे आईकडून ग्रीन कलरची साडी घेतात ना, म्हणून ती घ्यायची होती. पण तिथं गेल्यावर आहे ना मी इतकी कन्फ्युज झाले की कोणते कलर घ्यायचं म्हणून. माझ्याकडे सगळे कलर होते, आणि ग्रीन कलर मला एवढं उठून दिसत नाही असं मला वाटतं. म्हणजे ग्रीन कलरच्या साड्या 2-3 आहेत, म्हणून मी घेतली नाही. तर ही साडी मी घेतली होती, याचा कलर ग्रे आहेत. दिसतंय तुम्हाला फर्स्ट. आणि जर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. तुम्ही जर सांगितलं ताई हे कलर तुला छान दिसते ठेवून घे, तर मी नक्कीच ठेवेल. नाहीतर मी कलर चेंज करून येणार आहे. जवळच आहे दुकान, काही जास्त लांब नाहीये. तर चला दुसरी दाखवते. ही साडी तर तुम्ही बघितली असेल. ही मी घालून पण दाखवली. त्या दिवशी मी घातलेली होती त्या कार्यक्रममध्ये, तुम्ही बघितलं असेल ना ओटी भरण्याच्या. त्याच्यामध्ये माझ्याकडे ग्रीन कलरची साडी नव्हती, म्हणून मी ब्लूज घातली. आणि काटा त्याचे पिंक कलरचे आहेत, तर ती उठून दिसते. ही साडी मला राजूच्या पप्पाने आणली होती मागं, तुम्हाला दाखवली होती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये. मुंबईवरून घेऊन आले होते. याची प्राइस 1300 रुपये आहे. आणि ही पण 700 बरं का. याची प्राइस मी तुम्हाला सांगितली नव्हती म्हणून परत सांगते. ही 1300 आहे. आणि जेव्हा आणली होती ना, तेव्हा मला इतकी आवडत नव्हती, पण घातल्यावर तिचा लुक खूप छान येत होता, आणि ती मला दिसत पण छान होती. अजून तरी थोडीशी तब्येत आहे म्हणून ते एवढी छान दिसत नाही, पण नंतर भारी दिसेल. ब्लाऊज वगैरे त्याच्यावरचं पिंक कलरचं आहे, म्हणजे जशी काठ आहेत ना, काठावर ब्लाऊज आहेत. आता काठापदराची साड्यांचं तर तुम्हाला माहितीच आहे, रनिंग मध्ये ब्लाऊज खूप कमी असतात. अजून दुसरी दाखवते. ही साडी तुम्ही माझ्या अंगावर बघितलेली आहे. मी ही वटपौर्णिमाला ही साडी घातली होती. पण मला खूप प्रचंड आवडते ही साडी. मी खूप वेळेस, म्हणजे खूप वेळेस नाही, एकदाच घातलेली. आणि आता पण मला नेसायची होती, पण राहून गेली. आणि ही साडी मी राज दुकान आहे, तुम्हाला माहिती असेल, जे संभाजीनगरला राहतात ना त्यांना माहिती असेल ते दुकान कुठे आहेत म्हणून. तिथून मी घेतलेली आहे. 1300 रुपयाची आहेत. आणि याच्यावर आहे ना खरंच खूप छान डिझाईन आहेत, बघू शकता. जवळून तुम्हाला मी दाखवते. स्टोन तर भरपूर आहे. आणि इतकं चापून चोपून बसते ना, तर अजिबात ही साडी फुगत नाही, म्हणून मला खूप आवडते. कलर पण खूप भारी आहेत. तर बघू शकता मधात अशी काही डिझाईन आहेत, आणि काटावर असे स्टोन आहे. पूर्ण पूर्ण साडीवर असे स्टोन आहेत. आणि ब्लाऊज त्याच्यामधलं रनिंगच आहे. पदरावर जास्त काम आहे. पदरावर एक नंबर ती साडी दिसते, तुम्हाला खोलून दाखवते मी. अशी काही ही साडी आहेत, आणि नेसल्यावर तर ती एक नंबर दिसते. तिचे काठ वगैरे मला खूप आवडतात, आणि इतकी चोपून बसते ना, तर फुगायचं कामच नाहीये. 1300 रुपयाला ती मला पडलेली आहे. तिथूनच घेतलेली, संभाजीनगरला राज दुकान आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि तिथून तुम्ही घेऊ शकता, इथं जर राहत असेल तर. आणि हे सगळे इथूनच घेतलेले आहे बरं का. जे काही ऑनलाईन आहेत ते ऑनलाईन, आणि ऑफलाईन आहेत ते संभाजीनगरहूनच घेतलेले आहे. पण ते दुसऱ्या दुकानावरून घेतलेले. एखाद्या दुकानाचं मला नाव सुद्धा आठवत नाहीये.
पण ही साडी नक्कीच माझ्या लक्षात आहे मी कुठून घेतली आहे, म्हणून ती राज दुकानावरून घेतली होती. तर एवढेच आहे नवीन घेतलेल्या साड्या. आणि जे काही माझ्या नरम साड्या असतात म्हणजे डेली यूज करते मी, ते पण आताची घेतलेले आहेत. पण त्याच्यामध्ये एवढं विशेष नाही दाखवण्यासारखं, म्हणून मी तुम्हाला एवढेच दाखवले. आणि एक साडी ती ग्रे कलरची मला नक्की सांगा मी चेंज करू का. तर अशा काही माझ्या साड्या आहेत 2-4, ते तेवढे तुम्हाला मी दाखवले. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. म्हणजे जर मी आता रुटीन पण तुमच्यासोबत शेअर केली ना तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार. आणि जास्त मोठा व्हिडिओ बनवायला मला पण नको वाटते आणि तुम्हाला पण नको वाटते बघायला, म्हणून आहे ना मी 8-10 मिनिटाचंच बनवत असते. आणि डेली रुटीन तर मी रोज शेअर करत असते, म्हणून मी आजच्यासाठी आता एवढंच घेतलंय. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.